कोल्हापुरात अवैध गोवा बनावटीची दारू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई केली। कोल्हापूर सांगली बायपास रोडवर सापळा रचून पोलिसांनी 1,75,68,000 रुपये किमतीची दारू जप्त केली आहे। ट्रकमध्ये व्हिस्कीच्या 87,840 बाटल्या आढळून आल्या, तर गोवा राज्यातून कर्नाटक मार्गे ही दारू महाराष्ट्रात आणली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार MH18 BG 0067 क्रमांकाचा अशोक लेलँड ट्रक पकडण्यात आलाय। दारूसह ट्रक अशा एकूण 1,95,78,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी हरियाणातील ट्रक चालक मुसफान उर्फ जावेद खान याला ताब्यात घेण्यात आले, तर जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री निलोत्पल सर यांनी LCBला जिल्ह्यात चालू असलेल्या अवैध धंद्यांच्या विरोधात कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या। त्या अनुषंगाने आपण विविध पथकं तयार केलेली होती। पथकातीलच API राहुल अतिग्रे यांना गोपनीय माहिती मिळाली की एक गोव्यातून मोठ्या प्रमाणावर दारूचा साठा असलेला एक ट्रक हा गोव्यातून मध्य प्रदेशकडे जाणार आहे। सदरची माहिती समजल्यावर तिथे आपण सापळा रचला। त्यामध्ये API सागर वाघ, राहुल API अतिग्रे आणि टीमनं सापळा रचला। जयसिंगपूरच्या इथे एक ट्रक जी इन्फॉर्मेशन समजली ती त्याप्रमाणे दिसून आला। सदर ट्रक थांबवला, त्यात चेक केला असता जवळपास 1860 देशी गोवा दारूचे बॉक्स आपल्याला त्यात मिळून आले। त्याची किंमत एकूण 1,75,00,000 आहे। तसेच 20 लाखाचा ट्रक असे एकूण 1,95,00,000ची मुद्देमालची आपण जप्त केलेला आहे। सदरबाबत जयसिंगपूर पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल करीत आहोत आणि ही दारू कुठल्या कंपनीतून आली आणि मध्य प्रदेशमध्ये कोणाकडे चाललेली होती याचा पुढील तपास आम्ही करतोय। इगतपुरी तालुक्यात मुंबई नाशिक महामार्गावर दरड कोसळल्याची घटना घडली आहे। कसारा बंधारा ते ओहळाची वाडी दरम्यान दरड कोसळल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दगड आणि माती आली आहे। त्यामुळे महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झालाय, तर सध्या एकेरी मार्गाने वाहतूक सुरू आहे। दरड कोसळल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही। दरम्यान रस्त्यावर आलेले दगड आणि माती हटवण्याचं काम सुरू आहे। वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत। सांगली जिल्ह्यातील चांदोली अर्थात वारणा धरणा परिसरात मुसळधार पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ झाली आहे। धरण 93.97% भरलं असून वारणा नदीपात्रात 5,900 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। धरणाची पाणी पातळी 625.25 मीटर असून एकूण साठा 32.32 TMC तर उपयुक्त साठा 25.44 TMC झालाय। गेल्या 24 तासात धरण परिसरात 38 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर धरणात 8,217 क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे, तर स्लिपवेटद्वारे 4,300 तर वीज निर्मितीद्वारे 1,600 क्युसेक असा एकूण 5,900 क्युसेक विसर्ग वारणा नदीत सुरू आहे। नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे आणि नदीपात्रात जाऊ नये असे आवाहन प्रशासनाने केले। वर्धा जिल्ह्यात वन्य प्राण्यांचा हौदा शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरतोय। रानडुकरांसह इतर वन्य प्राणी शेतातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान करत असल्याने शेतकरी त्रस्त झालेत। भिडी शिवारातील शेतकरी अनिकेत गोळे यांच्या सोयाबीन पिकाचं रानडुकरांनी मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याचा प्रकार समोर आलाय। मेहनतीने पिकवलेले सोयाबीन काढणीला येण्याच्या मार्गावर असतानाच रानडुकरांनी पिकाचं नासधूस केल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास वन्य प्राण्यांमुळे हिरवला जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। झालेल्या नुकसानीची तातडीने पंचनामा करून योग्य ती भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी अनिकेत गोळे यांनी केली आहे। नुकसान मोठ्या प्रमाणात होत असताना मिळणारी भरपाई मात्र अल्प असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे। त्यातच भरपाईसाठी वन्य विभागाच्या कार्यालयात हेलपाटे मारावे लागत असल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष वाढतोय। वन्य प्राण्यांचा तातडीने बंदोबस्त करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते। नमस्कार, माझं नाव अनिकेत मुकुंदराव गोळे, राहणार भिडी, तहसील देवळी, जिल्हा वर्धा। आज सकाळीच मी शेतात येत होतो। शेतात येताना मला डुकरीण दिसली आणि तिचे पिल्ले पण होते। तर त्या सोयाबीनचं असं नुकसान केलं त्यांनी। तर मला एवढंच म्हणायचं आहे की ह्या सोयाबीनचं जे नुकसान झालं त्याची मला मदत मिळावी, कारण का माझं कुटुंब ह्याच याच्यावर आहे। आणि वन विभागाला माझी विनंती आहे की त्यांनी ह्या डुकरींचं आणि ह्या पिल्लांचं लवकरात लवकर विल्हेवाट लावा।